या झेंजरडे महाराज रे या ना. अरे या ना तुम्ही बी या ना. अरे या ना देवा. अरे आपण पाहुण्याचे ना या म्हणा म्हणा काय या. योग्य आहे
बैसलासी उषा
येऊन या काळ वैसला से उषा झाकी तुशी कैसे डोळे आता वाचे नारायण वदे तू सादर वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने वाया हा संसार करसे हवभरे काळाची ती फेरे निकट आले वाचे नारायण वदे तू सादर वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने एका जनार्दनी नको याता याती संसारी फलिती जन्म दुःख वाची नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जिने महायोग पीठे तटे भीमरत्यावरम मुंदारी काय दातुम मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मदि रूप गणेश केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तिचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्रय जरणी देवाची या जगत उद्धारा लागी धैला अवतार मेरा विला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्रय जरणी देवाची मस्तक ही पायावरी या वारकरी संताच्या विठ्ठला विठ्ठला येऊन या काळ वैसला से उषा येऊन या काळ वैसला से उषा झाकी तोसी कैसे डोळे आता वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुकी जिने प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका विठ्ठल विठ्ठल ज्या सज्जनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी येण्याचा योग आला तो थोडासा परिहार द्यायचा तो असा भन्नास भागाजी सोनवणे
यांना या लोकीची यात्रा पूर्ण करून आजचा शेवटचा दिवस मार्च 8 नाही वर्षाचा शेवटचा दिवस जीवाला या सृष्टीमध्ये आल्यानंतर देहाला गेल्यानंतर स्मशानीची यात्रा झाल्यानंतर 365 दिवस त्या जीवाचा प्रवास असतो. तिथून पुढे त्या जीवाला मार्गक्रमण करायचं असतं. म्हणून त्यांच्या या वर्ष श्राद्धानिमित्त पण प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी आत्तिष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी सर्वजन सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालो. ही सेवा मला जी दिली सोनवणे परिवारानं त्यांचे लाख लाख धन्यवाद. आपल्या परिसरातील गुणीजन वयोवृद्ध ज्ञानवृद्ध विशारद मंडळी या ठिकाणी गायनाचार्य या ठिकाणी उपलब्ध आहेत. मृदंगाचार्य आमचे पारस महाराज असतील. तुम्ही सर्व संत मायबाप ज्या सज्जनाच्या माध्यमातून येण्याचा योग आला असे आमचे गंग भागीरथी शकुंतलाबाई भानदास सोनवणे, दादासाहेब रामदास सोनवणे, बाळू रामदास सोनवणे, हरिभाऊ भानदास सोनवणे आणि वैभव भानदास सोनवणे, तसेच सुनीता दत्तू बडे ही मुलगी आहे. या परिवाराच्या माध्यमातून ही जी सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली, सर्वांचे धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता त्या महात्म्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता जो अभंग घेतला तो अभंग आपल्या जिल्ह्याचं वैभव असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. जन्माला आल्यानंतर ज्या दिवशी जीव या देहामध्ये साकारित झाला त्या दिवसापासून बघा बरं का, जो जन्माला आला, जो ज्या दिवशी आईच्या गर्भवासातून बाहेर आला आणि जीवा आणि शिवाचा संबंध तुटला त्या दिवसापासून काळानं त्याच्या जवळ व्यवसाय घालून बसलेला आहे. हो बर का, जरा बारीक कीर्तन आहे का. तो जो काळ आहे तो काळ तुमच्या आमच्या उशाला येऊन बसलेला आहे, पण तुम्हाला आम्हाला ते कळत नाही. जीवाला ती गोष्ट कळत नाही आणि ती कळण्याकरता संतांचं मार्गदर्शन असतं. जीवनामध्ये संत यावा, संत आल्याशिवाय काळावर विजय मिळवता येत नाही. कारण ज्यांनी काळावर विजय मिळवला त्यांना भेटावा लागेल. ज्याचा रोग गेला त्याला भेटा. ज्याला मरणाचा रोग आहे तो औषध देईन का? नाही देऊ शकत. म्हणून नाथबाबा सांगतात, एवढ्या काळ बैसला से उषा. तुमच्या आमच्या उशाला तो रात्रंदिवस आहे. तुम्हाला आम्हाला झोप लागती पण त्याला झोप लागत नाही. तुम्हाला आम्हाला काम धंदे आहे पण त्याला काम धंदा नाही. त्याला एकच काम आहे, त्या काळाला एकच काम आहे, याला कव्हा गटकन गिळीन आणि मग समाधान होईल. म्हणून झाकी तोसी कैसे डोळे आता. नाथबाबा सांगतात, माय बापांनो अरे डोळे झाकून चालणार नाही बर का. हो हो हो, या जन्माला आलो नाही, या देहाला आलो ना, या देहामध्ये जर तुम्हाला काळ सार्थकी करावं असं वाटत असेल, आलेल्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, बघा बर का. कुणाचे 5 गेले, कुणाचे 25 गेले, कुणाचे 50 गेले, काही जायाच्या रेंज मध्ये आले. हो, म्हणून जर या काळाच्या तऱ्याकडून जर तुम्हाला वाचायचं असेल तर नाथबाबा सांगतात, वाचे नारायण वदे तू सादर. या मुखानं सतत भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. कारण या साधनाशिवाय माणसाचा उद्धार नाही. आणि इथं काळाचं बळ चालत, नामाच्या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाजवळ काळ येत नाही. म्हणून नाथबाबा सांगतात, वाचे नारायण. कसं साधू संतांची भाषा आडून साधू संत बोलत असतात, कारण ते उघडं बोलता येत नाही. आणि उघडं न बोलता आल्यामुळं आडून बोलावं लागत. सुनाला शा द्यायच्या आहे पण कुत्र्या मांजरावून द्यावा लागतात. डायरेक्ट जर दिल्या तर झिट्या धराधरी होते. विठ्ठल विठ्ठल वाचे नारायण वदे तू सादर. जर तू लोकांना वाटतं देव देव केलं, नाही केलं काय होतं. जे देव देव करत ते लई चांगलं चाललं आणि आम्ही देव करून ठेव येऊ राहिला, त्याच्यापेक्षा न केलेला
अहो आता काही वाटत नाही. पिणाऱ्या खाणाऱ्याला ना पिताना काही वाटत नाही, खाताना काही वाटत नाही. ज्यावेळेस भोगायला येतं त्यावेळेस आहे का नाही. अरे 2 दिवसाची जिंदगी मध्ये लोकांना वाटतं खाएंगे पिएंगे आईश करेंगे और क्या. खाएंगे पिएंगे तो हातात आहे, पण आईश तो बापाच्या सुद्धा हातात नाही. आईश करणं भगवंताच्या हातामध्ये. हो तुला खायला प्यायला आईश वाटती, त्याला आईश म्हणत नाही. हो त्याला आईश म्हणत नाही माय बाप. जेव्हा मरून रोग जडा त्यांना तेव्हा कळत आहे जेव्हा मी केलं काय. म्हणून नाथ बाबा सांगतात माय बाप माणसाच्या जन्माला आलो ना त्याला घरदार सोडायची गरज नाही, त्याला बायका पोरं सोडायची गरज नाही, त्याला काम धंदा सोडायची गरज नाही. इतकं सोपं साधन. वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने. जो काळाचा पाश तुला गुठळून बसलेला आहे ना, तुला येडा घालून जो काळ बसलेला आहे ना, तो अल्लाह कधी निघून जाईल याची वेळ सुद्धा तुला कळणार नाही. म्हणून तू संताला शरण जा. वाया हा संसार करसी हाव भरी. या संसाराच्या नादी लागलो माय बाप. हा नाशिवंत आहे, साऱ्याला कळत, बुवाला सुद्धा कळत. तो सांगत नाही का बुवा इथून काय खरं आहे संसारात, त्याला कळत का. त्याला बी कळत नाही अजून. सांगणाऱ्याला वाटत ते सांगायचं एक गुण त्याच्यामध्ये देवाला निर्माण केला. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही माय बाप. परमार्थ कीर्तन म्हणजे परमार्थ नाही. हे सांगण्याची एक कला तुला मिळाली, पण उद्धाराचं जे साधन आहे ना माय बाप ते जमलं पाहिजे. ते जमलं पाहिजे. वाया हा संसार करीशी हाव भरी. किती संसारामध्ये फार मरून चाललो तरी करतो का नाही. कांदे फेल गेले तरी लावितो, अद्रक फेल गेली तरी, सारं फेल गेलं तरी, पाऊस पडला तरी नाही पडला. किती तळमळे. रात्री 12 वाजायला जर लाईट आली तर स्टार्टर मध्ये होत नाही का. मग मला एक दिवस धाकाचा याची धान आहे का. मग रात्री 12ला चीन याची काही गॅरंटी आहे का. काळ कधी येईल सांगता येईल का नाही. म्हणून काळाची ती फेरी निकट आली. अरे क्षणाक्षणाला तो काळ आपल्या जवळ आहे माय बापांनो. हो कधी जाऊ याची भरवसा नाहीये, कधी शिट्टी वाजल याची गॅरंटी नाही. काळाची जय हो. काळाची आवडी वखंडी बसेलच येतो, कधी उडी घालीन सांगता येत नाही. हो या काळानं चांगल्याला सोडलं नाही बर का. या काळानं चांगल्याला सोडलं नाही. आपण राहू अशातला काही भाग नाहीये. म्हणून नादबाबा सांगतात तो निकट येत चाललेला आहे माय बाप. एवढ्या करता तू वाचे नारायण वदे तू सादर. भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण करशाल तर या काळपाशातून तुमची चूक काय होईल, सुटका होईल. नाहीतर एका जनार्दनी नको याता याची. किती वेळा जन्माला यायचं माय बाप आणि मरायचं. ढोरा गुरं कुत्रे मांजरा 84 लाख येऊन हिंडत इथं आलो. हिड येऊन तो धंदा करायचा का. किती वेळा जन्माया
हिंडून आलोच ना, त्याची फक्त मेमरी कार्ड देवा तुमच्याजवळ ठेवलं नाही, ते काढून गेले म्हणून कळत नाही. मागचा जन्म कोणता होता माहिती का आपल्याला? मागचा जन्म माहित नाही आणि पुढं कधी धकणारे कोणत्या योनीला धकणारे माहिती का? पीठ झाकी द्या ना, त्याच्यावर बी योनी येत नाही, वाकडं तिकडच येत आहे. त्याच्यावर असं एखाद्या पक्षाचं एखाद्या कुत्र्या मांजराचं चिन्ह आलं पीठावर नाही ना, मग कोणती योनी जाय गेल्यानंतर योनी माहित नाही, आला तरी योनी माहित नाही. मग आता आला तर झालं तर करायला काय हरकत आहे, पण आता एवढी यंग रडतात समजूनच घ्यायला तयार. लई यंग रडतात माणसाची, लई गुरमी राहते माणसाला, काही आपल्या हातात नाही बरं का. हो, राजे सुद्धा भिकारी मागं हिंडून राहिले आता, कोणाच्या पुढच्या कधी जातील काही पत्ताच नाही आता. म्हणून नाथबाबा सांगतात, एका जनार्दनी करसी याता याती संसार फजिती जन्म दुःख. जन्माला येणं आणि मरणं हा संसार सांगितला. 4 पोरं झाले, 4 पोरीचे लग्न केले, 2-4 एकर घेतली, 2-4 एकर फुकिली, याला संसार नाही म्हणत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शंकराचार्य सांगतात, अरे मूर्खासारखा काय वागतो, समजून घे त्या गोविंदाला भज. त्याच अनुषंगाने नाथबाबा सांगतात, वाचे नारायण वदे तू सादर. अरे मुखानं त्या भगवंताचं नामस्मरण कर, तेवढ्या करताच देव भगवंतांना दिलेला आहे. म्हणून एकनाथ महाराजांचा हा अभंग सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. विठ्ठल विठ्ठल आता विचार करा, किती वेळ घ्यायचं? 11:30 वाजले. 1 वाजलो. धन्यवाद, तुमची इच्छा. वाव, कारण उशीर झाला आज सणी आपल्यापेक्षा द्यायच्या मागे लई. आपल्याला काही नाही, आपण उभी करून दिली गुढीन चाललो बाहेर, त्याला लई करावं लागत आहे, वाटून गाठून आडव उभं तिरपं तुरपं. चला जाऊ द्या. म्हणून बरं, आता आपला जो अभंग आहे त्या अभंगाकडे येऊ. येऊन या काळ. काळ कोणाला कळाला का? काळ दिसतो का? काळ किती गेला हे तरी कळतो का? काळ कळत नाही. कोणाला कळाला? संताला. काळ बर, काळ कोणाला खातो? काळ माणसाला खातो का? तुम्ही इथेच बसले का? लईच गंभीर झाले तुम्ही. दणकून स्वयंपाक करेल, चिंता करू नका तुम्ही, चालत पण साऱ्याला. काळ कोणाला खातो? ज्याला काळ खातो ती गोष्ट आपली नाही. बघा, ज्याला काळ खातो ती गोष्ट आपली नाही आणि आपण ती गोष्ट नाही. आपण ती गोष्ट नाही म्हणजे कोण नाही? काळ द्यासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. देहाला काळ खाणार आहे ना. देह जाईल जाईल, 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 देह जाईल जाईल. जाती काळवा खाईल, जाती काळवा खाईल, जाती काळवा खाईल, काळवा खाईल, जाती काळवा खाईल, काळवा खाईल, जाती काळवा खाईल. जाईल जाईल, देह 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 जाईल. देह जाणारे, देह आपण नाही. आपण देह नाही. आपण कोण आहे मग? याच्या करता गुरु करा लागत. मी देह नाही ना, देह नव्हे मी हे सरे. उरला उरे एवढी गोष्ट, एवढं जळमत काढून टाकायचं. तुमच्या आमच्या अज्ञान गोकांडी बसलो. काय अज्ञान गोकांडी बसलो? मी देह, बरोबर आहे ना. मी सकाराम, मी तुकाराम, मी गणपत, मी संपत, मी मृदंगाचार्य, मी गायनाचार्य, मी बुवा. मी आहे का?
मी आहे का? मी शेतकरी, मी मालक, मी मजूर, मी सासू, मी सून, असं आहे का? नाही 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 नाही. आपण कोण आहोत? आहे मी कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार, आहे मी कोण हा करावा विचार, आहे मी कोण हा करावा विचार, आहे मी कोण करावा विचार. गोविंद माधव यश देही, 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 गोविंद माधव यश देही. मी तो हा विचार विवेक शोधावा, मी तो हा विचार विवेक शोधावा, शोधावा, मी तो हा विचार विवेक शोधावा. 14 वर्षाचं बच्च सांगायलं. कोण सांगायलं? 14 वर्षाचं लेकरू सांगायलं बरं का. संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे मी कोण हा करावा विचार, कोण मी? देह मी का आत्मा मी, देह मी नसून आत्मा मी आहे. कोणा सांगायचं? सारा हातापायाचं टांगड्याच सांगायचं चाललं, आणि हातापाया टांगड्याला काढी लावा लागेल. जे सांगू राहिले त्याला सुद्धा कळा ना आम्ही काय सांगू राहिलो होतो. नामस्मरण करा, नामस्मरण. काय दगड नामस्मरण करते? हो, ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही. मायबाप तिथं वैखरी चालत नाही. असं भजन जमलं पाहिजे. मी आकार नसून आकार जातो का नाही? आकार जाणार आहे. जे जे दिसत ना हे सगळं जाणार आहे, हे सारं जाणार आहे आणि मी राहणार आहे. पण मी कळाला तर सांगणारे मरून गेले, सांगणाऱ्यांना बाजार मानलाय. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं म्हणजे तोंड वासूनच जाईल. मी देह एवढा अज्ञान घालवण्याकरता जरा बारीक विचार करा बरं का. संत जीवनात यावं लागतं, आणि ज्यावेळेस संत ती गोष्ट देतात ना, मृगाची अंगी कस्तुरीचा वास, असे त्याचा जास नसे ठावा. मृगाच्या बेंबीमध्ये कस्तुरी माहिती का? हरणाला त्याला पारदी येतं, मारतय, मग त्याच्या बेंबीत कस्तुरी काढतो. तस एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे आयशी, जे बुद्धीस पुरे हरनिशी ती वस्तुगामी. आपण कोण आहोत हे कळाय करता सिद्ध महात्मा जीवनात यावा लागतो. ज्याच्या जीवनामध्ये ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दरुशने. असा महात्मा जीवनात यावा ज्याच्या जीवनामध्ये मूर्तिमंत भगवंताचा अनुभव आलेला आहे. तोच तुम्हाला सांगू शकतो. ज्याचा रोग गेला ना तो रोग बरा करू शकतो. ज्याचा रोगच नाही गेला ना तो तुमचं काहीच करू शकत नाही. तुका म्हणे ज्याला त्या गोष्टीचा अनुभव आला तो देऊ शकतो. त्याच्याजवळ ते पाहिजे ना, जे द्यायचं ते त्याजवळ पाहिजे की नाही? त्याच्याजवळ जे पाहिजे ते नाहीये. नको तो बाजार रे, आमचं उठलं पोटसूट, आणि त्याच्याजवळ डोक्याच्या गोळ्या आहे, काय कामाच्या त्या? त्याचा जन्म मरण चुकलं नाही तो आपला चुकीन का माय बाप? तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, नाही करी जगी उपकार, नाही करी जगी उपकार. संतांचं ऐकावं लागल, संतांचं ऐकावाच लागल. तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी. ते लोकाला रोगाची औषधी देतात, तेच जर जर पडेल. असेच मेंटल खोबडीचे जगात.
अरे मी नसे असा काऊन उठावासे परी प्राणियाचे दैव कैसे ने देखती माते मी देह एक अज्ञान आहे एवढा देह घालवण्याचं ज्ञान करून घ्या ते ज्ञान संत देत असतात ज्ञानदादा सांगतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये निवृत्ती दादाची कृपा झाली निवृत्ती दादांना काय केलं या देहाचं अज्ञान घालवलं कृष्णांना एक वेळा डोळा घालिता आज काही संत मेले नाही आज काही संत मेले नाही आजही संत आहे संत झगमगटात नसतात संत मेकअप मध्ये नसतात हो चातुर्य हरवी महत्व लपवी अरे पिशेपणा मिरवी जगा माझी जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर चुकायचं असेल मायबाप त्याच्याकरता ओरिजिनल संतांची गरज आहे ज्ञानराजा सांगतात कृष्णांजन घातलं मग काजळ घातलं काय काय घातलं ज्ञानांजन घालावं लागतंय मी देह नावाचं अज्ञान आहे आणि या देह नावाचं अज्ञान काय झालं ज्या दिवशी देह कधी तयार झाला आईच्या पोटात 6 महिने देह तयार व्हायला लागला ही माती तयार व्हायला लागली या देहाला काही किंमत नाही बरं का देहामध्ये जोपर्यंत आत्मारामी देहामध्ये जोपर्यंत आत्मारामी ना तोपर्यंत याला किंमत हे लोकपती करोडपती भिकारपती हे कवर लोक जोपर्यंत आत्माराम आहे तोपर्यंत देहाचा अज्ञान केव्हा जाईल बघा काय झालं आता पुन्हा आपण चला मध्ये ज्ञानेश्वरी ज्ञानोबा आहे सांगा 17व्या अध्यायामध्ये ज्या दिवशी आपण आईच्या उदरातून बाहेर आलो आया हो तुम्ही जरा ध्यानात ठेवा तुम्ही जरा बारीक ऐका ज्या दिवशी आपण आईच्या गर्भवासातून बाहेर आलो 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले बाहेर आलो त्याच्या नाकपुड्या चालू होत्या का नाही त्याच्या नाकाना कार्यक्रम चालू नव्हता त्याच्या डोळ्यात नाकात कानात काय होती घाण होती हा देह नाशिवंत बलमुद्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगल त्याचा बांधा सगळं अमंगल होत शेजारी नाली दाई नाली डॉक्टरी नाली शिस्तरी नाली तिनं याच्या नाकपुड्या साफ केल्या याच्या नाकातली तोंडातली डोळ्यातली घाण काय केली काढली बरोबर ना काढली ना मग काय केलं तिनं ती मेंटल होती झालं कापाला नाही ना याला ज्यावेळेस याचं हेड ऑफिस साफ केलं त्यावेळेस त्याचा नाळ खांडला ना नाळ खांडल्यावर इद तुटलं आणि नाकाला चालू झालं जरा बारीक विचार करा इड तुटलं आणि नाकाला चालू झालं बरोबर ना मग ज्यावेळेस आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आईच्या पोटातून बाहेर आल्यावर काही नाव होतं का सकाराम तुकाराम गणपत संपत होतं काही नाव नाही कमल सुमल विमल त्या म्हणाल काही नाव होतं का नाही उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी अरे ठेवी लेणी नाव्यासी ओदेत उठी मग आत्या आली ना आड केलं मग तर आलं मग तरी आली काय येईन मराला तुकड्या करता मेली ती काय येईन या ब्यादी इकडं बरं ते आलं नाव ठेवलं कोणा आत्याला कितव्या दिवशी 12व्या दिवशी मग मा नाव सकाराम आहे का
जेव्हा माय होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी, जेव्हा बाप होता बाळ तेव्हा कोठे कठविला बाळ, तेव्हा मी होतो ते सांगणारे सद्गुरुनाथ असतात. म्हणून काय झालं, जे तुटलं ना, जेव्हा आईच्या गर्भात होतो ना त्यावेळेस ते भजन चालू होतं. एक मनुष्य दात सकळ स्वभावताच भजन शिळ, झाले आईशे केवळ माझे ताई. त्या गर्भवासामध्ये म्हणत होता जीव, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवून आठवीन पाय, हा माझा नवस भगवंता, मला तू काय कर, सावध कर, याच्यातून मी तुझं भजन करण, मला या नरकातून काय कर, तू बाहेर काढ. दिले गर्भात वचन देवा करीन भजन. मग कोणतं भजन करी? जे भजन होतं ना माईबाप, ते भजन तुम्ही आम्ही विसरलो. बाहेर आलो, ज्यावेळेस नाळ खांडला त्यावेळेस माईना फटका मारला. वरकलीचा लागला, वरकलीचा लागला, वरकलीचा लागला, वरकलीचा लागला, हमको हम बोलू लागला, हमको हम बोलू लागला, मारला. जीव मायेमध्ये गुंतला, गुंतल्यामुळं काय झालं, वारा कलीचा लागला आणि कोहम कोहम बोलू लागला. कोण मी? देह मी का आत्मा मी, देह मी का आत्मा मी देह नसून आत्मा हे, एवढं काय करता भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्यानं मन धुतले, अरे आत्मस्वरूपी घातले. अरोनिया कोण घालतय? आजचे बुवा बी टांगड्या मग याच सांगू राहिले. राम कधीचा? त्रेता युगाचा. कृष्ण कधीचा? द्वापर युगाचा. आम्ही काय बाहेरच्या देशातून आलो का? खरं सांगायचं कधी, समाजाला खरं सांगितलं पाहिजे. माय बाप, कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे आणि कमी वेळेमध्ये शिट्टी वाजायची, तेवढ्या वेळात साधता आलं पाहिजे. मला एक जण म्हणे, आता काल परवा सेवा झाली, म्हणे बाबा खटवांग राहायला कसं काय जमलं? म्हणजे त्याला खिचे कापू नाही भेटला, त्याला चांगला भेटला. एका तासात उद्धार करून दिला. असे भेटायला पाहिजे जीवनामध्ये. एका तासात खटवांग राहायचा उद्धार झाला. कशानं झाला? जे साधन आहे ते आज बंद नाही पडलं. आजही ते साधन जशाच आहे, पण ते मिळाई करता पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची झालेला. चांगला सद्गुरू जीवनात यावा लागतो, चांगला महात्मा संत जीवनात यावा लागतो, त्यावेळेस देहाचा उद्धार होतो. जर ती गोष्ट नाही कळाली तर शेवटी काळ खाणारे अभंगाचं पहिलं आपल्याला सेवा लवकर आवरायची. निरोपाला विठोबार कुमाई, कुमाई
जाते तोसी कैसे डोळे आता प्रसंगानं रूप आपल्याला आवरणं गरजेचं आहे. म्हणून मायबापांनो कुठंतरी आपण कमी परमार्थामध्ये होत असते. म्हणून जीवनामध्ये जास्त नाही बोलत, तुम्हाला उपदेश नाही करत, जीवनामध्ये कुठेतरी सत्कर्म व्हायला पाहिजे. जर सत्कर्म जीवनात नाही झालं, संतांची सेवा घडली नाही किंवा भगवंताची सेवा नाही घडली ना देवा, देव झाला पाटामोरा नसते विघ्न येते घरा. देवाला पाठमोर तुम्ही आम्ही झालो, जगामध्ये सगळं चाललं देव सोडून, देव लागत नाही तुम्हाला मला. म्हणून साधू संत सांगतात वाचे नारायण, या वाचेनं सतत त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं, कारण त्या नामानं काय होतं, नामाची या बळे न भिवू सर्वदा कळी काळाच्या माथा सुटे मारू. म्हणून काळावर विजय मिळवण्याचं साधन नामस्मरण आहे. हे सगळ्यांच्या जीवनामध्ये येवो म्हणून झालेली सेवा इथंच समाप्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर